या पद्धतीनं प्रत्येक प्रगणक यांना एक नकाशा देण्यात येणार आहे चतुर्सीमेचा. या नकाशाद्वारे आपल्याला या पद्धतीने एक लिंक तयार करून दिली जाईल डिजिटल मॅपची. या मॅपला आपण झूम केले की या पद्धतीने आपल्याला पाहता येईल की पश्चिमेला कोणत्या रस्त्याला किती घरं आहेत. इथं बघा 8 ते 9 घरं आहेत. त्यानंतर या रोडच्या सरळ बाजूने गेले की या ठिकाणी आपल्याला बघा ही वस्ती दिसणार आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने आपण गेलं की या ठिकाणी एवढी वस्ती दिसणार आहे. या वस्तीच्या प्रत्येक घरं त्याची छत आपण मोजू शकतो. त्यानंतर पुढे गेल्यानंतर ह्या पद्धतीने इथं बघा इथे चर्च आहे. चर्चचं सुद्धा नाव आपल्याला इथं दिसणार आहे. म्हणजे या नकाशात सर्व वस्ती ह्या फक्त एका रस्त्यावर आहे. ही सर्व रस्त्यावर वस्ती आपल्याला दिसत आहे. झूम केलं की आपल्याला प्रत्येक छत आणि प्रत्येक इमारत क्लिअर दिसणार आहे. त्यानंतर या पद्धतीने प्रत्येक वृक्ष सुद्धा आपण मोजू शकतो. ही बाउंड्री आहे आपली. या बाउंड्री अंतर्गत या ठिकाणी सर्व शेतं आहेत. या ठिकाणी सुद्धा एकही इमारत नाही आपण पाहू शकतात. या ठिकाणी आउटसाइडला एक इमारत आहे दक्षिण बाजूला. झूम इन केल्यानंतर आपल्याला पाहू शकतात. या पद्धतीनं आपण प्रत्येक इमारत आणि आपला मॅप आपण तयार करू शकतात रोड बाय रोड आणि घर बाय घर. या ठिकाणी एक स्पेशल घर आहे वेगळ्या भागात. तिथेही आपण ती इमारत पाहू शकतात झूम केल्यानंतर. म्हणजे मित्रांनो थोडक्यात आपल्याला चतुर्सीमा अंतर्गत सर्व माहिती, सर्व जे इमारत आहेत त्यांची माहिती आपल्याला क्लिअर दिसणार आहे. हे बघा या पद्धतीने. आणि याद्वारे आपण मी अशा पद्धतीने A3 कागदावर, A3 कागद हा मोठा असतो A4 पेक्षा, त्यात आपल्याला चतुर्सीमेचा नकाशा तयार करून देईल. आपल्याला फक्त रोड बाय रोड त्या ठिकाणी किती घरं आहेत आणि कोणते घरं आहेत त्याचे चौकोन आणि त्रिकोण आखायचे आहेत. या पद्धतीने आपलं काम 70 ते 80% कमी होणार आहे. इथं आरंभबिंदू आणि दिशा सुद्धा दाखवली जाणार आहे. हा मॅप आपल्याला हवा असेल तर आपण मला कॉन्टॅक्ट करा. या पद्धतीनं प्रत्येक प्रगणक यांना चतुर्सीमेचा नकाशा देण्यात येणार आहे. या अंतर्गत मी आपल्याला एक लिंक तयार करून देईल. या पद्धतीने या लिंकला क्लिक केले की आपण एक डिजिटल नकाशामध्ये जाणार आहोत. या डिजिटल नकाशाला आपण झूम केले की कोणत्या दिशेला शेतं आहेत आणि कोणत्या दिशेला रस्ते, कोणत्या दिशेला देऊळ आहेत, हे सर्व माहिती आपल्याला मिळेल. आता या ठिकाणी पहा, इथं या रस्त्याच्या कडेला इथं 1, 2, 3, 4 इमारत आहेत आणि चौथ्या इमारतीला छत नाही. त्यानंतर पुढे गेल्यानंतर या ठिकाणी या रस्त्याच्या बघा इथं दाट वस्ती आहे. ही दाट वस्ती सुद्धा आपण काउंट करू शकतो आणि दाखवू शकतो प्रत्यक्ष त्या फील्डवर गेल्यानंतर. या रस्त्याच्या कडेला या ठिकाणी सुद्धा वस्ती आहे. म्हणजे या रस्त्यावर सर्वात जास्त वस्ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी चर्च आहे. चर्चचे नाव सुद्धा इथं पाहायला मिळत आहे. या रस्त्याच्या पुढे गेलं की आपल्याला इथं विहीर दिसणार आहे. बघा ही विहीर. या पद्धतीने या नकाशामध्ये सर्वात जास्त वस्ती या रस्त्यावर आहे. याच पद्धतीने आपण नकाशा तयार करणार आहोत. आता हा नकाशा झूम आउट केला की परत या बाजूला काय फक्त शेतं आहेत. आपण पाहू शकतात. या शेताला इथं क्लिक केलं की या ठिकाणी एकच घर आहे, एक इमारत आहे आउटसाइडला. ते सुद्धा आपण इथं काउंट करू शकतात. आणि सदर मॅप झूम आउट केल्यानंतर आपल्याला जो नकाशा दिला जाईल या पद्धतीने A3 साईजमध्ये, म्हणजे A4 पेक्षा डबल असतो, त्या पेपरावर हा नकाशा दिला जाईल. या नकाशात आपण फक्त डिजिटल मॅपद्वारे काय करायचं आहे, फक्त रस्ता दाखवायचा आहे आणि इमारत
काउंट करायची आहे. इमारत चौकोन आणि त्रिकोणमध्ये दाखवायची आहे. कच्चं घर, पक्कं घर आणि त्याला क्रमांक द्यायचे आहेत. या सर्व पद्धतीने आपल्याला नकाशा हवा असेल तर आपण मला कॉन्टॅक्ट करू शकतात.